पाहिजे। आपण जे आज आम्ही लढतो आहे ते शेतकरी म्हणून लढतो आहे, तो ओबीसी मध्ये आहे, मराठ्यामध्ये आहे, तेल्यामध्ये आहे, कुंब्यामध्ये आहे, माळ्यामध्ये आहे, धनगरामध्ये आहे, सगळ्यामध्ये आहे। आणि ही लढाई लढत असताना मला वाटतं या शेतकऱ्यासाठी लढणं महत्वाचं आहे। ससाने सारख्या आमच्या अशा सगळ्या तज्ञ लोकांनी सुद्धा याच्यात एकमूट व्हावा। तुम्ही तुमच्या जातीची लढाई लढत राहावी, पण शेतकरी म्हणून कोणी लढत असेल तर त्याच्यात आपण अशा प्रकारची वाच्यता करू नये। मंगेशजी, काय म्हणाल तुम्ही याबद्दल? कुठेतरी शेतकरी म्हणून पाठिंबाच आहे, पण ज्या वेळेस तुम्ही वाट चुकला, आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राने बच्चू कडू असं पाहिलेलं की शेतकऱ्यांसाठी, अपंगांसाठी, दिव्यांगांसाठी लढणारा नेता, पण ज्या वेळेस मनोज जरांगेंची जी हटकोर भूमिका आहे ओबीसी मधनच आरक्षण घ्यायचंय, त्या भूमिकेला बच्चू कडू एकदम आक्रमकपणे सभागृहामध्ये त्यांच्याकडे जाऊन सगळीकडे एकदम आक्रमक भूमिका घेतात। मराठा समाज काय पाकिस्तानचा आहे का, मराठा समाज कुणबी नाही तर कोण आहे का, हे सगळं आता डिजिटल युग आहे। तुम्ही जरा युट्यूबला गुगलला टाकलं तर सगळं अख्खा आलेख येतो। त्यामुळं तुम्ही जर जरांगेंच्या मांडीला मांडी लावली, त्यामुळं तुमच्या मतदारसंघातल्या ओबीसींनी तुम्हाला फटका दिलेला आहे, हे बच्चू भाऊंनी मान्य केलं पाहिजे। बरं मंगेशजी, आपण बच्चू कडू यांना विचारूया। बिलकुल चुकीचं आहे, बिलकुल चुकीचा आहे, बिलकुल चुकीचा आहे। बटेंगे तो कटेंगे मध्ये आमचा घात झाला, आमचा फतव्यामध्ये घात झाला। तुम्हाला अभ्यास नाही माझ्या मतदारसंघाचा। आणि मी जे बोललो सभागृहात ते जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं, जे बाबासाहेबांनी सांगितलं, ते सगळं मांडलं। एकदा तुम्ही आमने सामने या, मी तुम्हाला दाखवतो काय बोललो ते। तुमच्या तोंडात नाही एकदा जरी की ओबीसीला धक्का लावू देऊ नका, तुम्ही एकच म्हणत होते मग मराठा कुणबी नाही तर कोण मराठा वापरतोय। वेगळं 10% आरक्षण दिलेलं, त्याच्यावर बच्चू भाऊ तुमची काय भूमिका आहे? एससीबीसी आरक्षण, ईडब्ल्यूएस आरक्षणावर काय तुमची भूमिका आहे? हे जर वेगळं ताट दिलेलं आहे तर मग तुम्ही उलटे, तुम्हाला महाराष्ट्र मानतो, ओबीसी मानतात, तर तुम्ही म्हणलं पाहिजे जरांगेंना की बाबा नको वादविवाद, समाजामध्ये तेढ नको, ही भूमिका तुम्ही घेताल का? तुम्ही जाणून बुजून वेगळा अर्थ करताय। तुम्हाला शेतकऱ्याचं भलं उद्याचं नाही आहे, तुम्हाला शेतकऱ्याचं वैरी म्हणून काम करायचं असं वाटतं मला। शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये तुम्ही आमचे नेते आहात, शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये तुम्ही आमचे नेते आहात, पण ज्या वेळेस तुम्ही जरांगेंच्या अज्ञानी मागणीला तुम्ही पाठिंबा देता आणि एकदम आक्रमकपणे देता, सभागृहात देता, त्यांच्यासाठी रक्तदान करायला तयार होता, तुम्ही त्यावेळेस भुजबळ साहेबांवर तुटून पडता। पण त्यावेळेस तुम्ही थोडीशी समजूतदारपणाची ज्यावेळेस भावना घेतली असती की वेगळं ईडब्ल्यूएसचं 10%चं आरक्षण ते चांगलं आहे, त्यावेळेस ओबीसींनी पण म्हणलं असते ना की बच्चू भाऊची भूमिका। मंगेश, आपण क्षणभर थांबूया, बच्चू कडूंना एकदा पूर्णपणे बोलू देत, तुमच्या अनेक प्रश्नांना ते उत्तर देत आहेत। माझं काय मत आहे, मी जे भाषण केलं ना सभागृहातलं ते नीटपणे ऐकावं, त्याचा जो सार होता, त्याचे जे संदर्भ होते त्यावर त्यांनी बोललं पाहिजे। मला एक सांगा, आता एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या चुकीचा काहीतरी निर्णय झाला असेल, घरातला एक कोपरा जर तुटला पडला तर आपण पूर्ण घर पाडत नाही। आम्ही पाहतो आमचा हात एक तुटला तर दुसरा हात आपण तोडत नाही। या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे। आज शेतकऱ्याच्या आंदोलनाला काय गरज आहे याच्यावर न बोलता आपण जुने काही गोष्टी बाहेर काढून मुद्दाम होऊन आम्हाला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न तो थांबवला पाहिजे। ठीक आहे, पण बच्चू भाऊ, याचा अर्थ इथून पुढे कुठल्याही जातीच्या किंवा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये किंवा मंचावरती आपण दिसणार नाही, असा याचा अर्थ होतो का? प्रश्न मिटणार नाही, आपण दिसणार नाही असं म्हणताय आपण? हा बिलकुल, मी तेव्हाच ठरवलं होतं का शेतकऱ्याची लढाई, माझं काय म्हणणं आहे, शेतकऱ्याची लढाई आहे, हे शेतकरी म्हणूनच लढणार मी। पूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा आम्हाला एक समजून घ्यायचं आहे बच्चू कडूजी की कुठल्याही आरक्षणाच्या किंवा जातीच्या कुठल्याही मुद्द्याच्या अनुषंगाने आपण कुठल्याही मंचावरती इथून पुढे दिसणार नाही? बिलकुल नाही, माझं प्रेत दिसेल, पण त्या बाबतीत मी कधी दिसणार नाही। मला वाटतं खूप मोठी बातमी तुम्ही आम्हाला दिलेली आहेत आणि मला असं वाटतं मंगेशजींना विचारावं की आता तरी मान्य कराल का की त्यांचा खरोखरच हेतू पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी उभा राहण्याचा आहे कुठेतरी, आणि जातीयवादी सगळ्याच आंदोलनांबद्दल प्रश्न उभा करतायत बच्चू कडूजी? मंगेशजी? नाही, नक्कीच मॅडम, बच्चू कडू हे नाव ऐकल्यानंतर आपल्या समोर जो चेहरा येतो तो शेतकऱ्यांसाठी भांडणारा, तो दिव्यांगांसाठी भांडणारा
अन्यायाच्या विरोधामध्ये मग सरकारी नोकरांवर तुटून पडणारा, वेळ प्रसंगी अनेक गुन्हे अंगावर घेणारा, जेलमध्ये जाणारा असा लढवय्या, सर्व समाजातल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देणारा. पण ज्या वेळेस जरांगेंचं जे अज्ञानी आणि याच्यामधनं ज्या अन्यायकारक मागण्या होत्या ओबीसी मधनं घुसण्याच्या, वेगळं 10% दोन्ही ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी दिलेला असताना पण, आणि मग तिथं बच्चू कडू दिसल्यानंतर आणि आक्रमकपणे त्यांनी ती भूमिका बरं. त्यांची मांडल्यानंतर मंगेशजी, मला असं वाटतं की आता या क्षणी त्यांनी जी घोषणा केली आहे त्याच्यानंतर तो इतिहास झालेला आहे. मी आता सुनील महाराजांकडे जाऊ इच्छिते आणि मला त्यांना असं विचारायचं की बच्चू कडूंनी ज्या पद्धतीने आता एक गोष्ट जाहीर केलेली आहे ते पाहता तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी जातीयवादी राजकारण सोडून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी एकत्र आलं पाहिजे? तुम्ही काय म्हणाल? नक्कीच. मी बच्चू भाऊंच्या या भूमिकेचा, या चॅनलच्या, या डिबेटच्या माध्यमातून खूप मोठं त्यांनी महाराष्ट्रासमोर एक उदाहरण ठेवलेलं आहे. आणि जे पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनी बच्चू भाऊंचा आदर्श घ्यावा. मी एक ओबीसीचा एक घटक म्हणून, ओबीसीचा एक चेहरा म्हणून आणि ओबीसी एक आंदोलक म्हणून ओबीसी समाजातर्फे बच्चू भाऊंच्या या भूमिकेचं मी खरंच स्वागत करतो. आणि अशाच प्रकारे कोणी जे सोशल वेगवेगळ्या याच्यात असतील त्यांनी त्यांच्या याच्यावर स्टिकअप राहावं. आणि नक्कीच या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये बच्चू भाऊ आमचे नेते असतील. हे पण मी आपण सुनील महाराजजींना सुद्धा याबद्दल विचारूया की या निर्णयाचं सुनील महाराजजी, आपण सुद्धा बंजारा समाजाचे एक प्रतिनिधी आहात, या अनुषंगाने आपण स्वागत करता का आणि सर्वसामान्यांचे प्रश्न कुठेतरी पुढे ठेवावेत असं आपण मान्य करता का? निश्चित नाही, कारण बच्चू भाऊ कडू हे एक समाजासाठीच नाही तर राज्यासाठी लढणारे नेते आहे. सन्माननीय मंगेशजींनी जे सांगितलं की ते दिव्यांगासाठी लढत आहे, आपल्या कास्तकारांसाठी, शेतकऱ्यांसाठी ते लढत आहे. आणि हे लढाई लढत असताना मागे जेव्हा ते राज्यमंत्री होते तेव्हा मला बच्चू भाऊ कडूंनी शासनाशी भांडण करून दिव्यांग कल्याण खातं त्यांच्या प्रयत्नातून